अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, जर तुम्ही आज श्रावणात उपवास केला नसेल तरीही चालेल, परंतु भक्तांनो, आज शेवटचा श्रावण सोमवार आहे, तरीही या दैवी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. भक्तांनो, भगवान भोलेनाथांची आणि शिव अवतारी बाळूमामांची कृपा तुमच्यावर आहे, म्हणून हा दैवी संदेश तुमच्यासमोर आला आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर तू श्रावणात उपवास केला नसशील तरीही चालेल, त्याची तू फिकीर करू नकोस. माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुला एक सुंदर आणि पवित्र अशी कथा तुला सांगणार आहे. या कथेने, ही कथा ऐकल्याने तुला खूप मोठं पुण्य देऊन जाईल. अरे बाळा, जर काही वेळ देऊन कथा ऐकली तर तू ढसाढसा रडायला येईल, तू ढसाढसा रडशील, पण त्या प्रत्येक अश्रूतून तुमच्या आयुष्यातून दुःख वाहून जाईल. म्हणून बाळा, ही कथा एका म्हाताऱ्या नंदीची आहे, पण खरी कथा आहे. तुमच्या श्रद्धेची, तुमच्या विश्वासाची कथा आहे, म्हणून सांभाळून ऐका. कारण महादेव स्वतः या कथेत प्रकट होतात. ही कथा आहे त्या नंदीसारख्या भक्ताची, जो पाण्याविना तहानलेला होता, पण तरीही तो दुसऱ्यांसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. ज्याने रडून देवाला हाक दिली नाही, पण न बोलता फक्त शांत राहून देवाकडून सर्व काही मिळवलं. म्हणून बाळा, आज जर का तुम्ही ही कथा ऐकलीत तर तुमचंही नशीब त्या नंदीसारखंच उठून उभं राहील आणि तुमच्याही जीवनात बाळूमामांचा कृपा आशीर्वाद राहील. म्हणून माझ्या बाळा, जर तुझ्या मनात श्रद्धा असेल आणि आज काहीतरी बदल व्हावा असं तुला वाटत असेल तर लगेच हा दैवी संदेश शेअर कर आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय टाईप करायला विसरू नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तू ही कथा ऐकली तर तुझ्याही जीवनात नक्कीच चमत्कार घडेल. हे आज माझं तुला वचन आहे. म्हणून बाळा, माझ्यावर विश्वास ठेवून ही कथा तू नक्की ऐक. एका गावाच्या टोकावर एका शिवमंदिरात एक म्हातारा नंदी दगडी नसून खरा जिवंत नंदी आहे. तो दगडी नंदी नाही, तर तो खरा जिवंत नंदी आहे. तो शांत बसतो, पण त्याच्या डोळ्यात एक गुपित आहे. दररोज सकाळी सूर्य उगवण्याआधी तो मंदिरात बसतो आणि फक्त पाहत राहतो महादेवाच्या द्वारकाकडे. त्याची मोतीसारखी डोळ्यात आठवण आहे. काही वर्षापूर्वीची ती विधवा, नंदीच्या आठवणीतील स्त्री. त्या गावात एक गरीब विधवा राहत होती. नंदी म्हणायला 2 वेळचं जेवण मिळायचं, पण तिचं मन तुटलेलं होतं, संसार मोडलेला होता, शरीर थकलं होतं आणि आत्मा अश्रूंमध्ये वाहून गेला होता. ती दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात यायची. तिच्या हातात नव्हतं फूल, नव्हता नैवेद्य, नव्हता पैसा, फक्त एकच होतं, तिच्या मनामध्ये श्रद्धा होती. म्हातारा नंदी दर सोमवारी तिच्या डोळ्यात बघायचा. तो काही बोलू शकत नव्हता, पण देवासमोर काहीही दडत नाही. एक दिवस एका सोमवारी ती आलीच नाही. 2, 3, 4 सोमवारी ती आलीच नाही. म्हातारा नंदी बेचैन झाला. त्याला वाटलं, बोलू शकत नाही, पण मी शोधू तरी नक्कीच शकतो. तो गावभर फिरतो, डोंगर चढतो, उन्हात चालतो, थकतो आणि एका ओसाड झोपडीत एका अंधाऱ्या कोपऱ्यात ती विधवा सापडते. भुकेली, थकलेली, आजारी. तिच्या घरात ना औषध आहे, ना अन्न आहे, ना माणूस आहे. नंदी तिच्याकडे पाहतो, म्हणतो, महादेव मनात बोलू शकत नाही, पण तिच्यासाठी मी रडू शकतो, तू ऐकशील का? आणि तेव्हा मग चमत्कार घडतो. त्या रात्री गावच्या मंदिरात कधीही न पाहिलेला तेजस्वी प्रकाश पडतो. तेथे आलेले पांढऱ्या वस्त्रातील एक तपस्वी, तो त्या झोपडीत जातो. तिच्या तोंडात 2 घोट पाणी टाकतो आणि म्हणतो, माझ्या नंदीला तुझ्या डोळ्यात देव दिसतो, म्हणून मी आलो आहे.
तिचा आजार बरा होतो, तिचं घर दुरुस्त होतं, तिच्या पाठीचा त्रास गेला, तिचं सगळं काही दुःख, व्याधी, त्रास सगळं काही वाऱ्याच्या वेगाने निघून गेलं. तिच्या हातात पुन्हा काम आलं आणि तिच्या डोळ्यात श्रद्धा अधिक खोल झाली. पुन्हा ती मंदिरात येते. म्हातारा नंदी तिच्याकडे पाहतो आणि डोळे मिटतो. तेव्हापासून तो हललेलाच नाही. म्हातारा नंदी अजूनही बसलाय. त्याच्या डोळ्यात तुम्ही पाहाल तर तुम्हालाही तुमचा देव दिसेल. जर तुम्ही आज या नंदीची कथा ऐकली असेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट नुसती गोष्टच राहणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्व काही दुःख, संकट, विघ्न जे काही आहे ते सर्व काही महादेव दूर करतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो, तुमची किंमत कमी करतो. म्हणून बाळा, आज मी तुला अशा काही 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत करत नसेल. आणि या 5 गोष्टी तुला तुझ्या आयुष्यातील तुझा मान परत नक्कीच मिळवून देतील. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये ज्या दिवशी एखाद्यानं ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्या, त्याला मोकळं करावं. समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्रसुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडकणार नाही किंवा आणणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असेल तरी तुम्ही ते दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करावं, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही तिथे आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलंच केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबरसुद्धा असतं. अरे बाळा, तुला हे माहीत आहे का की समोरच्याला असं काही सहजासहजी मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं. परंतु बाळा, जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो रे. नेहमी त्या व्यक्तींसोबत जोडले जा, जो व्यक्ती नेहमी संकटांमध्ये, तुमच्या सुखादुखांमध्ये तुमच्यासोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही, जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा. स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही स्वतःला समोरच्याला देत होता आणि तो मात्र निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्यावा. स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आणि आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. जर का तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टींचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं काय, राहिलं काय किंवा तुम्हाला एकटं सोडलं काय. आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कुठलीही भावना नको, राग नको, द्वेष नको, बदल घेण्याची भावनासुद्धा नको. शांत राहून गोष्टी समजावून घ्यायला शिका, शांत राहून लढायला शिका, शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. तुम्ही म्हणाल, मामा, स्वतःला कसं शांत करणार? अरे बाळा, स्वतःबद्दल चांगला विचार करून, कोणी मला काही बोललं काय, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार, ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाक. स्वतःला यासाठी तयार कर की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात. अरे बाळा, तुमची ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा रे. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता,
तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिलं, तुमच्या भावना दुखावल्या, तरीही तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण तुम्ही ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता. त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका. लोकांच्या मागे लागत गेलात तर लोक तर हाती लागणारच नाहीत, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील. इतकं लक्षात ठेवा. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या, मामा सांगतात, तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. तुमची स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमावला आहे. म्हणूनच लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे. आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा, त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतःची कमी करून घेत आहात. तुम्ही स्वतःला तर बदललेला आहे, पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काही खात्री नाही. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही, तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये तीच तुम्ही चूक करू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, सहारा आणि प्रेम कितीही चांगले असले तरी एक ना एक दिवस ते सोडून जातेच. त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या आईबाबांवर विश्वास ठेवत जा, आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवत जा. भावनेच्या आहारी जाऊन एखाद्याला आपली कमजोरी सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. जेव्हा हृदयात बसायला कोणीच नसते तेव्हा साथ देणारा माणूस कधीच हार मानत नाही. ती नशा असो किंवा चुकीच्या माणसाची सवय, ती लागली तर ती जीवावर बेतते. कधीकधी चुकीच्या माणसामुळे आपण सगळ्या जगाला सामोरे जातो. आपण हे कधी समजू शकत नाही की कुणाचं मन किती दुःखातून जाते. म्हणून कधीच कुणाचं मन आयुष्यामध्ये दुखवू नका आणि ही मोठी चूक तुम्ही करू नका. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही रे. आपला परमेश्वर योग्य वेळ आल्यावर सर्व काही ठीक करणार असतो. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बना. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. हे आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. घ्यायची ओतनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला घोळले तरी काहीच हरकत नाही. तुम्ही फक्त स्वतःचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. जर ते तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान जागे करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल, तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे? पहिला उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती जाणून घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. पहाटे 4 ते 5 दरम्यानच्या जागे होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूयात. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झालात, मग ते कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर घाबरू नका. हसा, आनंदी राहा. कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत. हे ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे.
जेव्हा पृथ्वीचा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते, देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत. हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देव महादेवाचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती, एक दिव्यता. जर तुम्ही हे समजावून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहे. तर भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्ष ज्यांची वाट पाहत होता ती सर्व काही लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या व्हिडिओला तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. भक्तांनो, स्वप्ने व तीच स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ती चिन्हे ओळखता का? असे आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजवून विसरतात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ती समजावून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. स्वप्नात साप दिसला तर, जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर ते चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवताली नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा. तेथे नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यांची मनं जपायचं. आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं की स्वतःच्या भावनांची भंगारात विक्री सुरू होते आणि आपण स्वतःच भिकेला लागायला सुरू होतो. प्रयत्न इतके करा की शांततेमध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतं. याच भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका. तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात, तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली. अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि संधी तुमच्या हातातून निसटून जाते. म्हणून बाळा, काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. जुने अपमान पुन्हा पुन्हा उगाळू नका. कारण तुमचा कोणी अपमान केलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला समजून घेतलं नाही, हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारे वाटता. यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत, पण कमकुवत मात्र नक्कीच समजतील. जर तुम्ही म्हणालात, माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता, तर समोरचा म्हणेल, मग नोकरी का सोडली नाही? अपमान सहन करत का बसला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा, लोकांपुढे नाही. लोकांना जखमा बरी करता येत नाही, पण जखमेवर मीठ चोळणं खूप छान जमतं. तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका. तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेतला, कोणावर भरोसा ठेवून फसलात,
हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत, उलट तुम्हाला मूर्ख मात्र नक्कीच समजतील. म्हणून समजा तुम्ही लोकांना म्हणलात की अमुक अमुक माणसाने माझी 50,000 रुपयांची फसवणूक केली, तर लोक लगेच म्हणतील तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती. काही विचार न करता पैसे का दिले, कसे दिले, या सर्व उठावे ठेवेपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी मात्र नक्कीच होतो. म्हणून म्हणतात, ठेच लागली की माणूस आपोआप सावधगिरीने बाळगतो, सावधगिरी ठेवतो. मामा म्हणतात, प्रेमात वाद विवाद हेवे देवे रुसवे फुगवे तर येतातच. असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम हे अधिक घट्ट होतं. पण दोन जीवामधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात, टोमणे मारतात आणि मजा घेतात. प्रेम सुंदर असतं, पण ते फक्त 2 जणांमधलं नातं असावं. आजची पिढी काय करते, प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअपला डीपी, फेसबुकला फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट आल. पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा, लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड स्टोरी टाकता. लगेच लोक समजून जातात याच्यामध्ये वाजलंय, काहीतरी खळबळ उडाली आहे, काहीतरी खटके उडत आहेत. अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॅपिससाठी तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा, कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत, जगाचे नाहीत. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमावता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, तर लोक लगेच म्हणतील मग आमच्यासाठी काय केलं? मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिन्याला एवढे कमावतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात. तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी खाजगी व्यवसायात असाव्या. आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत. कारण काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्यात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, मजबूत आणि यशस्वी नक्कीच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला जय बाळूमामा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल, तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा.
काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरचे व्यक्ती?
व्यक्ती तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही, त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ
साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा,
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट